नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो, मित्र अक्षय बेळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एम-कॉम पार्ट फर्स्ट आणि एम-कॉम पार्ट सेकंड एन-ई-पी 2020 पॅटर्न म्हणजे 2023 आणि 2024 पॅटर्नमधील आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा ग्रुप असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 1 ते सेमिस्टर 4 मध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स असतात याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला या विषयांचे क्वेशन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स आपल्या YouTube चॅनलला तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मग आता सुरुवात करूया आपण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ग्रुपचे सेमिस्टर 1 पासून तर सेमिस्टर 4 पर्यंत सब्जेक्ट कोणकोणते असतात, कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट असतात आणि त्यासाठी तुम्हाला किती मार्क्स आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, सेमिस्टर फर्स्टसाठी 2023 पॅटर्न आहे. सेमिस्टर फर्स्टसाठी तुम्हाला टोटल 8 सब्जेक्ट असतात. त्यापैकी 1 ते 6 सब्जेक्टची परीक्षा विद्यापीठ घेतं. 7 आणि 8 नंबरच्या सब्जेक्टची परीक्षा कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाते. ज्या ठिकाणी तुम्हाला 4 क्रेडिट दाखवलेले आहे, ते टोटल 100 मार्कासाठीचे सब्जेक्ट असतात. ज्या ठिकाणी 2 क्रेडिट आहे, त्यांची 50 मार्कासाठी सब्जेक्ट असतात. तर ज्या ठिकाणी 1 क्रेडिट आहे, त्यांची परीक्षा ही 25 मार्कासाठी असते. ओके. आणि ज्या सब्जेक्टला 6 क्रेडिट दाखवलेले आहे, तर 6 क्रेडिटसाठी जवळ-जवळ तुम्हाला 150 मार्क देण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्हाला जे काही सब्जेक्ट दाखवलेले आहेत 4 क्रेडिटसाठी, तर यासाठी तुम्हाला 3 सॉरी 2 ज्याला आपण म्हणूया इंटरनल आणि एक्सटर्नल पासिंगसाठी इव्हॅल्युएशन केलं जातं. इंटरनलसाठी तुम्हाला 30 मार्क असतात, तर 70 मार्काची विद्यापीठाची परीक्षा असते, ज्या सब्जेक्टला 4 क्रेडिट आहे त्यांची. ओके. तर जे विषय तुमचे 2 क्रेडिटसाठी आहे, तर त्यासाठी तुम्हाला 15 मार्क इंटरनल आणि 35 मार्क युनिव्हर्सिटीची परीक्षा घेतली जाते. ज्या सब्जेक्टला 4 क्रेडिट म्हणजे 70 मार्कांसाठी आणि 30 मार्कांसाठीचं इव्हॅल्युएशन केलं जातं. तर त्यामध्ये तुम्हाला 70 मार्कासाठी 3 तासाचा पेपर असतो. तर 35 मार्कासाठी 2 तासाचा पेपर असतो. तुम्हाला यापूर्वी मी अगोदर सांगितलेलं आहे, की ज्या विषयांच्या परीक्षा या 70 मार्कासाठी घेतल्या जातात, त्यांना 3 तास टाईम ड्युरेशन आणि पासिंगसाठी 70 पैकी किमान 28 मार्क पासिंगला असतात. तर ज्या विषयांची परीक्षा 35 मार्काला असतात, तर त्यांना पासिंगसाठी 14च मार्क लागतात. ओके. ते इंटरनल 15 पैकी तुम्हाला 6 मार्क लागतात. तर जे 30 पैकी मार्क्स असतात इंटरनलला, तर त्यापैकी त्यांना 12 मार्क इंटरनलसाठी पासिंगला लागतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण पासिंग किती मार्काला आहे, किती मार्कांचा पेपर होतो, या सर्व संदर्भात आपण माहिती दिलेली आहे. आता आपण माहिती घेणार आहोत कोणता सब्जेक्ट त्याची परीक्षा होणार आहे. तर पहिला जो काही दाखवलेला आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग हा पेपर इंग्लिश मीडियमच आहे. त्यासाठी टोटल तुम्हाला 4 क्रेडिट दिलेले आहे. दुसरा आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक, त्याला ऑर आहे बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्लिकेशन. या तिघांपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा असतो. त्यासाठी 4 क्रेडिट दिलेले आहे. पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रोडक्शन अँड ऑपरेशन मॅनेजमेंट ज्याला POM असं म्हटलं जातं, त्याला 4 क्रेडिट दिलेले आहे. नंतर आहे ई-कॉमर्स. ई-कॉमर्सला तुम्हाला 2 क्रेडिट आहे. नंतर आहे फायनान्शियल मॅनेजमेंट, त्याला 4 क्रेडिट दिलेले आहे. नंतर आहे पुढचा जो काही पेपर आहे किंवा पुढचा जो काही सब्जेक्ट आहे, तो आहे रिसर्च मेथोडॉलॉजी, त्याला पण 4 क्रेडिट आहे. पहिले जे काही 6 सब्जेक्ट दाखवलेले आहे या ठिकाणी, यांची परीक्षा युनिव्हर्सिटी लेव्हलला कंडक्ट केली जाते. तर 7 आणि 8 नंबरचा जो काही सब्जेक्ट आहे, त्यांची परीक्षा कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाते. त्यामधील पहिला जो काही सब्जेक्ट आहे, तो आहे ह्युमन राइट्स, त्याला 1 क्रेडिट आहे म्हणजे 25 मार्क आहे. तर दुसरा जो काही सब्जेक्ट आहे, तो आहे इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी. याला जरी तुम्हाला 4 क्रेडिट दाखवलेले असले, तरी सुद्धा सेमिस्टर फर्स्टसाठी तुम्हाला 2 क्रेडिट असतात, तर सेमिस्टर सेकंडसाठी 2 क्रेडिट आहे. पण तुमच्या रिझल्टमध्ये तो एकाच सेमिस्टरला तो सब्जेक्ट दाखवला जातो. असे मिळून टोटल तुम्हाला जे काही सब्जेक्ट्स असतात, तर या सब्जेक्टला तुम्हाला 2+2 असे 4 क्रेडिट दाखवलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सांगायचं म्हणलं तर तुमच्या सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडला 2-2 क्रेडिट हे असणार आहे. तर रिझल्टमध्ये तो तुम्हाला एकाच सेमिस्टरला 4 क्रेडिटसाठीचा हा सब्जेक्ट दाखवलेला
आहे. ओके. सेकंड सेमिस्टरकडे आपण वळूया. सेकंड सेमिस्टरला तुम्हाला टोटल 7 सब्जेक्ट असतात. त्यापैकी पहिल्या 5 सब्जेक्टची परीक्षा विद्यापीठ लेव्हलला होते. तर शेवटच्या 2 सब्जेक्टची जी काही परीक्षा आहे, तर ती कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाते. यामधील पहिला सब्जेक्ट जो काही दाखवलेला आहे, तो आहे फायनान्शियल एनालिसिस एंड कंट्रोल. तो कंपल्सरी इंग्लिश लँग्वेजमध्ये असतो. त्यासाठी 4 क्रेडिट आहे. बाकीचे सब्जेक्ट तुम्हाला मराठी आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये बघायला भेटतील. त्यातील पहिला जो काही सब्जेक्ट आहे त्यामध्ये आहे स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, ज्याला व्यूहरचनात्मक व्यवस्थापन असं म्हटलं जातं. त्याला पण 4 क्रेडिट दिलेले आहे. पुढचा आहे बिझनेस इथिक्स अँड प्रोफेशनल व्हॅल्यूज, त्याला 4 क्रेडिट आहे. नंतर आहे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, त्याला CSR म्हटलं जातं, त्याला 2 क्रेडिट आहे. पुढचं आहे एलिमेंट्स ऑफ नॉलेज मॅनेजमेंट, त्याला तुम्हाला दाखवलेले आहे 4 क्रेडिट. नंतर आहे ऑन जॉब ट्रेनिंग आणि फील्ड प्रोजेक्ट, या दोघांपैकी एक तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला टोटल 4 क्रेडिट आहे. नंतर आहे ह्युमन राईट्स. या ठिकाणी टोटल तुम्हाला एक क्रेडिट दाखवलेला आहे. ओके. त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी आणि इंग्लिश लँग्वेज आहे. तुम्हाला ज्यातून परीक्षा द्यायची तुम्ही त्यातून परीक्षा देऊ शकता. ओके. त्यानंतर सेमिस्टर आपण 3 कडे वळूया. म्हणजेच एम-कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3, त्याला 2024 क्रेडिट पॅटर्न असं आपण म्हणतो. त्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर 3 साठी पहिला जो काही सब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट आहे बिझनेस सॉरी बिझनेस फायनान्स. त्याला 4 क्रेडिट दिलेले आहे. हा सब्जेक्ट तुम्हाला मराठी आणि इंग्रजी लँग्वेजमध्ये आहे. दुसरा आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट, त्याला 4 क्रेडिट आहे. तिसरा सब्जेक्ट आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट, त्याला 4 क्रेडिट आहे. चौथा सब्जेक्ट आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट इनपुट मॉनिटरिंग अँड कंट्रोल, त्याला 2 क्रेडिट आहे. आणि 5वा सब्जेक्ट आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियर, त्याला 4 क्रेडिट आहे. या वरील 5 सब्जेक्टची जी काही परीक्षा आहे ती युनिव्हर्सिटी लेव्हलला घेतली जाते. तर 6 आणि 7चा जे काही सब्जेक्ट्स आहे त्याची परीक्षा कॉलेज लेव्हलला घेतली जाते. ज्यामध्ये पहिला सब्जेक्ट म्हणजे 6वा नंबरचा सब्जेक्ट आहे रिसर्च प्रोजेक्ट. हा 4 क्रेडिटला 100 मार्कासाठीचा सब्जेक्ट आहे. तर पुढचा आहे स्किल डेव्हलपमेंट फर्स्ट. हा 2 क्रेडिट म्हणजेच 25-25 50 मार्कासाठीचा तो सब्जेक्ट असणार आहे. ओके. स्किल डेव्हलपमेंटची परीक्षा आणि रिसर्च मेथोडॉलॉजीची जी काही परीक्षा आहे, तर ती कॉलेज लेव्हललाच कंडक्ट केली जाते. ओके. रिसर्च प्रोजेक्ट कसा तयार करायचा याबाबतच्या गाईडलाईन्स आपण आपल्या YouTube चॅनलला बघू शकता. सेमिस्टर 4 कडे वळूया. सेमिस्टर 4ला टोटल 6 सब्जेक्ट आहे. बट त्यातील पहिल्या 4 सब्जेक्टची परीक्षा युनिव्हर्सिटी लेव्हलला घेतली जाते. शेवटच्या 2 सब्जेक्टची परीक्षा कॉलेज लेव्हलला घेतली जाते. ओके. सो त्यामध्ये पहिला जो काही सब्जेक्ट आहे त्याला आपण म्हणतो कॅपिटल मार्केट एंड फायनान्शियल सर्व्हिसेस. त्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. पुढचा जो काही सब्जेक्ट आहे तो आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल और आहे ऑपरेशनल रिसर्च. या दोघांपैकी एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यावा लागतो. त्यासाठी पण 4 क्रेडिट आहे. माध्यम मराठी आणि इंग्रजी दिलेले आहे. ओके. तिसरा सब्जेक्ट आहे सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट. त्यासाठी 4 क्रेडिट आहे. पुढे आहे रिसेंट ॲडव्हान्सेस इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. त्याला पण 4 क्रेडिट आहे. रिसर्च प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्हाला 6 क्रेडिटला आहे. म्हणजे जवळ-जवळ 150 मार्कांसाठीचा आहे. यापैकी 45 मार्क इंटर्नल आणि 105 मार्क एक्सटर्नल इव्हॅल्युएशन होतं. पुढचं आहे स्किल डेव्हलपमेंट सेकंड. त्यासाठी पण तुम्हाला 2 क्रेडिट दिलेले आहे. ओके. तर ज्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात शेवट आणि काही ठिकाणी सेकंड लास्ट सब्जेक्ट दिलेले आहे, ज्याला गोल केलेला आहे क्रेडिटमध्ये दाखवलेले, हे सर्व सब्जेक्ट एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. तुम्ही जसं अंडर ग्रॅज्युएशनला होतात, त्या ठिकाणी तुम्हाला 8 एक्स्ट्रा क्रेडिट होते. तर आता पी-जी लेव्हलला तुम्हाला 10 एक्स्ट्रा क्रेडिट आहे. तर या 10 एक्स्ट्रा क्रेडिट तुम्हाला मिळवणं अनिवार्य राहणार आहे. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, टोटल तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला 22 क्रेडिट आहे. असे जर का टोटल 4 सेमिस्टरचे क्रेडिट बघितले, तर जवळ-जवळ 88 क्रेडिट आणि एक्स्ट्रा क्रेडिटचे 10 असे मिळून टोटल 98 क्रेडिटचा तुमचा एम-कॉमचा प्रोजेक्ट किंवा प्रोग्राम्स तुम्हाला असतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एम-कॉम पार्ट फर्स्ट, एम-कॉम पार्ट सेकंड यामधील सेमिस्टर 1 ते 4 मधील बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या ग्रुपचे आपण सब्जेक्टची लिस्ट बघितलेली आहे. अशाच नवीन-नवीन विषयासह, नवीन-नवीन व्हिडिओसह आपण भेटूया. तोपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.